दॅट इज एक्स्ट्रा कॉर्पियल शॉक वेव्स मायोकार्डियल रिव्हॅस्क्युलरायझेशन किंवा रिजनरेशन. तर एक्झॅक्टली हृदयाचा जो भाग जो कमकुवत झालेला आहे तो आधी 2D इकोवर आपण डायग्नोज करतो आणि त्या टिपिकल पोर्शनवर आपण काही ध्वनिलहरी, अल्टिमेटली लो इंटेन्सिटीच्या काही ध्वनिलहरी तिथे इम्पार्ट केल्या जातात की ज्याचा परिणाम तिथे नवीन व्हॅस्क्युलरायझेशन तयार होतं. त्यामुळे जे काही हृदयाचे स्नायू ज्यांचे कमकुवत झालेले आहेत, हार्ट फेल्युअरचे पेशंट्स आहेत, यांच्यासाठी सध्या ESMR हे वरदान ठरत आहे. त्याचबरोबर कार्डियक रिहॅबिलिटेशन्समध्ये आम्ही काही पेशंटला न्यूट्रिशियस काही घटक पण देतो, म्हणजे काही ओरल मेडिसिन्स असतात, काही IV सलाईन वाटे काही मेडिसिन दिले जातात की ज्याच्यामुळे हृदयाचे स्नायू परत नॉर्मल फेजला काम करत असतात. त्यामुळे वारंवार पेशंटला जे हॉस्पिटलायझेशन लागतं किंवा पेशंटची एक क्वालिटी लाईफ आपण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. क्वालिटी लाईफचा अर्थ असतो की मी कोणावरही डिपेंड नाही, माझी स्वतःची कामं मी स्वतः करतो डॉक्टर, मला साधारण 1 ते 2-3 किलोमीटर मी आराम